आणि आनंदी, तिची तर जबाबदारी मी नीट नाही पार पाडली. तिकडे तिला काय काय सहन करावं लागत असेल काय माहिती. आई प्लीज तू असं बोलू नकोस. आई अगं तुला जे काही शक्य होतं ते सगळं केलंयस तू. आनंदीला बरं वाटावं म्हणून तू तिला इथे घेऊन आलीस. पण आता तिच्या आत्याला आणि काकांना ते चाललं नाही, त्याला आपण काय करणार आहोत ताई? जानू, कशा असतील का आनंदी? त्यांची नीट काळजी घेत असतील ना? जानू, ते फक्त त्यांच्या भाचीला नाही घेऊन गेलेत. आनंदींबरोबर ते माझी जगण्याची आशा घेऊन गेले. हे तू प्लीज रडू नकोस ना. मी काय म्हणते, आपण देवळात जाऊयात? नाही जानू, माझी कुठेही जायची इच्छा नाहीये. नाही अगं, हे असलं काहीतरी होणार होतं हे कोणालाच माहित नव्हतं ना. मग तू स्वतःला का दोष देतीयस? क्या बात है काकू, मस्त आहे. अगर बस हा चहा. हो. कोण रे तू? अगदी राजविंडा दिसतोयस. आजी, तर मी राजपुत्रच आहे. नमस्कार करतो. दीर्घायुष्य हो. काय रे, तुझं लग्न बिग्न झालंय का नाही? नाही, अजून नाही. तू म्हणतोयस ना तू राजपुत्रासारखा दिसतोयस, मग तुला एखादी राजकन्या मिळेलच बघ लवकर. आजी, तुमच्या तोंडात तूप साखर. थँक्यू. आजी, एक मिनिट फोन उचलू का? आलोच मी. बर. अगं बाई, चहाच करतेस का? हो, होतच आलाय. बरं, पटकन एक कप बाहेर घेऊन ये. कुणासाठी? माझा मित्र आलाय. तुझा मित्र? अगं हो, पटकन घेऊन तरी ये. अगं बाई, कुठे गेला हा? अगं फोन आला तर बाहेर गेलाय. अच्छा. आई, तुझा मित्र कुठे आहे? अगं तो काय फोनवर बोलतोय. तू थांब, मी नेऊन देते चहा. हा काकू, सॉरी. बस घे चहा. अहो नको, मला अरे नको काय, केलाय ना, घे. बरं दे. हा. अरे बसून घे ना बाबा. नाही ठीक आहे. सावकाश. हो. अरे सावकाश, गरम आहे. बाई, वाह, कोणी बनवलंय? माझ्या लेकीने. आवडला तुला? आवडला काय? अमृत आहे अमृत. काकू, जो माणूस चहा रोज पितो ना, खरंच जगातला सगळ्यात सुखी माणूस येतो. चला येऊ का? झाला पिऊ? हो. बर, जमेल तेव्हा ये हा परत. विषय का काकू, म्हणजे काय? चला आजी, येतो. सांभाळून रे. येस येस येस. पायाला भिंगरी आहे नुसती. आई, हा. मित्र गेला का काय तुझा? अगं हो, तो काय. आई, कोण आहे तुझा मित्र? नाही म्हणजे वयाने लहान दिसतोय. अगं दिसतोय म्हणजे लहानच आहे, पण समजूतदार आहे, प्रेमळ आहे आणि मुख्य म्हणजे खूप चांगल्या मनाचा आहे बघ. रवी, तू काय करतोयस? डार्लिंग, मी तुला नंतर सांगतो. ओके, उद्यापासून तुम्ही कामावर यायची गरज नाहीये. काय? रवी, तुझा नक्की प्लॅन काय? मी म्हटलं ना, नंतर सांगतो. रिक्वेस्ट नाहीये. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा सर, पण तुम्ही असं अचानक आम्हाला नोकरीवरून काढून टाकला तर आमचं काय होणार सर? ए, अचानक म्हणजे काय रे? आधी काय तुम्हाला सगळं सांगायला हवं का? आणि कोण लागून गेलात तुम्ही हे सगळं सांगायला? 1 महिन्याची नोटीस तुम्हाला आधी द्यायची का? मी म्हणते, हिम्मत कशी होते रे तुम्हा लोकांची असं बोलण्याची? हा, हे जे काय पैसे दिलेत ना ते घ्यायचे आणि इकडून. आई कम ऑन, यांच्यावर का ओरडतेस तू? ठीक आहे ठीक आहे. हे बघा, या एनव्हलप्स मध्ये एकाच महिन्याची सॅलरी नाही आहे, एक्स्ट्रा 2 महिन्याची. सो टोटल 3 महिने. ओके, खुश? आता निघा,
आणि आरामात नवीन जॉब शोधा. सर रिक्वेस्ट नाही. आउट. आई आज डब्याला काय केलंय? रोज 100 वेगवेगळे पदार्थ बनवून द्यायला हॉटेल नाहीये बाळा. हे इडल्या बनवल्यात. तू बनवल्यात? मी बनवलेल्या इडल्या कच्च्या राहतात ना, आजीने बनवल्यात. वाव, आजीने बनवल्यात? का मी बनवलेल्या इडल्या तुझ्या कशाखाली उतरत नाहीत? परत बाळा, आईचं प्रेम आत्ता नाही कळणार पुढं. जेव्हा तू थोडा मोठा होशील, या घरापासून थोडा दूर राहायला लागशील अभ्यासासाठी, नोकरीसाठी, की मग आईचं प्रेम आणि आईची किंमत कळते. काय वहिनी, ऑल इज वेल ना? घरातली कामं करून करून वेलच असतो आम्ही. लक्ष्मी, लक्ष्मी. हा काय रे? श्रीनिवास, हो त्या मुलाची चौकशी केलीस का? आई, मला विचार करायचा त्यावर अजून. अरे 2 दिवस झाले तो येऊन. आपण काहीच कळवलं नाही तर तो विसरून जाईल. काहीतरीच काय, तो विसरेल कसा असा? हे बघ, मला